ऑक्टोबरमध्ये 702 ग्रामपंचायतींची निवडणूक, प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची 24 जुलैला प्रसिद्धी. राज्यातील 2024 आणि 2025 मध्ये मुदत संपलेल्या आणि 2026 मधील मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने तयार झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 15 एप्रिल 2026 रोजीची मतदार यादी वापरली जाणार आहे. या निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार याद्या तयार केल्या जाणार असून 24 जुलैला प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मतदार यादीचा कार्यक्रम. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी 24 जुलैला. मतदार यादीवर हरकती आणि सूचनांसाठी कालावधी 24 ते 29 जुलै. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी 4 ऑगस्ट. महाआयटीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमधून प्रभागनिहाय प्रारूप आणि अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी ही लिंक राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयात युजर आयडी आणि पासवर्ड दिला आहे. त्यावरून तालुक्यांसाठी युजर आयडी आणि पासवर्ड तयार केले जाणार आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत निहाय विधानसभा क्रमांक आणि एकूण प्रभागांची संख्या ही माहिती ग्रामपंचायत निहाय भरली जाणार आहे. शुक्रवारी मतदार याद्यांची प्रारूप प्रसिद्धी झाल्यानंतर 29 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. हरकती आणि सूचनांसाठी फक्त 6 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये प्रत्यक्ष निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. या टप्प्यात राज्यातील 27,000 ग्रामपंचायतींपैकी 15,300 तर सोलापूर जिल्ह्यातील 1,027 ग्रामपंचायतींपैकी 702 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अशी तयार होणार मतदार यादी. तहसीलदार मूळ मतदार यादी डाउनलोड करून नियंत्रण तक्ता तयार करणार आहेत. विधानसभा मतदार यादीत संबंधित ग्रामपंचायतीचा समावेश असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि त्या ग्रामपंचायतींसाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान आहे. म्हणजे संबंधित ग्रामपंचायतीतील विधानसभा मतदार यादीतील सर्व मतदार त्या ग्रामपंचायतीच्या सर्व प्रभागांच्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीबाहेरील मतदार त्यामध्ये समाविष्ट झालेले नाहीत याची खात्री केली जाणार आहे.